नमस्कार. नमस्कार. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या आज सभागृहामध्ये इयत्ता 12वीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने आज आपण पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह आदरणीय चंद्रकांतजी शेटे साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे सर, BBA BCAच्या प्रमुख आदरणीय विद्या बेगडे मॅडम, गौरवजी काकडे, त्याचबरोबर पत्रकार आदरणीय डॉक्टर संदीपजी गाडेकर, राजेंद्र कांबळे, जगन्नाथजी काळे, रेश्माजी फडतरे, अमित भागीवंत, केदार शिरसाट, सुरेश शिंदे, ज्ञानेश्वर वाघमारे, सर्वांचं या ठिकाणी मी इंद्रायणी विद्यामंदिर संस्था परिवाराच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या शिरपेच्यामध्ये एक मानाचा तुरा याही वर्षी या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी लावलेला आहे. मावळ तालुक्यामध्ये विज्ञान शाखेमध्ये आदर्श रामसिंग वर्मा या विद्यार्थ्याने 94.33 गुण संपादन करून मावळ तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान जो आहे तो त्याने मिळवलेला आहे. निश्चितपणे इंद्रायणी विद्यामंदिर संस्था परिवाराला ही अभिमानाची बाब आहे. त्याचबरोबर कला विभागामध्ये रुपेश श्रावण आगलावे या विद्यार्थ्यांनी 82.17% गुण मिळवून पहिला क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे. मावळ तालुक्यामध्ये सुद्धा कला शाखेचा हा विद्यार्थी जो आहे तो चांगल्या रीतीने चमकलेला आहे. त्यानंतर वाणिज्य विभागामध्ये राधिका राजेश कामनवार या विद्यार्थिनीने 92.33 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि तंत्र शिक्षण विभागामध्ये कार्तिक प्रवीण बुचडे या विद्यार्थ्याने 65.17% गुण मिळवून यश संपादन केलेलं आहे. आणि विशेषतः मी आदरणीय चंद्रकांतजी शेटे साहेबांना सांगू इच्छितो की यावर्षी सर आपलं भूगोल गणित या विषयामध्ये 2 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत. त्याचबरोबर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुद्धा प्रणाली गाडे या विद्यार्थिनीने 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत. आणि ओजस्वी छाजेड या विद्यार्थिनीने गणित व भूगोल या 2 विषयामध्ये म्हणजे एक विषय दोन्ही विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले. आणि संकेत पंडित या नावाच्या विद्यार्थ्याने सुद्धा गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहे. निश्चितपणे या यशामध्ये आमचे सर्व शिक्षक, सर्व विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, अर्थातच आमचे टीम लीडर आदरणीय डॉक्टर संभाजी मलगे सर, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदासप्पा काकडे साहेब, कार्य चंद्रकांतजी शेटे साहेब, त्याचबरोबर निरूपा कानेटकर मॅडम, संजयजी साने, शैलेशबाई शहा, ज्यांच्याकडे ज्युनियरची जबाबदारी दिली असे संदीपजी काकडे, या सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्हाला ज्या वेळेस अडचण येते त्या वेळेस आम्हाला त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं. आणि त्यामुळेच ह्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल जो आहे तो अतिशय चांगला लागलेला आहे. पुनश्च एकदा इंद्रायणी विद्यामंदिर संस्था परिवाराच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी हार्दिक असं अभिनंदन करतो. धन्यवाद. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मलगे सर. महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाचा निकाल 12वीचा काल जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने आपल्या इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल अतिशय उत्तम लागला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य SP भोसले सरांनी आत्ताच सविस्तर माहिती दिलेली आहे. या पत्रकार परिषदेनिमित्ताने संस्थेचे कार्यवाह आदरणीय चंद्रकांत शेटे साहेब, उपप्राचार्य SP भोसले सर, BBA विषयाच्या प्रमुख विद्या बेगडे मॅडम, आपण सर्व पत्रकार बंधू भगिनींचे पुन्हा हार्दिक स्वागत करतो. खरं तर सरांनी जो सगळा तपशील दिला आहे तो आता पुन्हा रिपीट होणार आहे. यावर्षी सातत्याने आपण मागच्या 7-8 वर्षापासून मावळ तालुक्यामध्ये पहिले, दुसरे, तिसरे येणारे विद्यार्थी 3 शाखांचे जवळपास इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे असतात.
यावर्षी देखील हा मान पुन्हा आदर्श रामसिंग वर्मा या विद्यार्थ्याला विज्ञान शाखेमध्ये 94.33% मार्क्स मिळाले आहे आणि हा विद्यार्थी मावळ तालुक्यात पहिला आलेला आहे. या शाखेचा निकाल देखील 98.95% आलेला आहे. त्याचबरोबर दुसरा विद्यार्थी द्वितीय क्रमांक मिळालेला विद्यार्थी ओजस्वी हर्षल चाहर विज्ञान शाखेमध्ये 92.50% मार्क्स मिळाले आहे. तृतीय क्रमांक अनुष्का रामचंद्र जाधव 91.50% मार्क्स मिळाले आहे. त्याचबरोबर कला शाखेचा निकाल देखील उत्तम राहिला आहे. 91.50 सरासरी निकाल आहे. प्रथम क्रमांक रुपेश रावत आंगलावे 82.17% मार्क्स मिळाले आहे. द्वितीय क्रमांक सुषमा हनुमंत मोहरुले 80.33% आणि तृतीय क्रमांक वैष्णवी संजय शेळके 72.17% मार्क्स मिळाले आहे. याबरोबर वाणिज्य शाखेचा निकाल 90.93% लागलेला आहे. राधिका रमेश कामनवार 92.33% गुणवून प्रथम आलेले आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांक प्रणाली भरत गाडे 91.33% आणि तृतीय क्रमांक हर्षदा संदीप शिंदे 85.33% मार्क्स मिळाले आहे. तंत्र शिक्षण विभागाचा निकाल देखील 96.55% लागलेला असून कार्तिक प्रवीण घुसळे 65.17 प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. द्वितीय क्रमांक सक्षम दीपक साळवे 60.83 आणि तृतीय क्रमांक केतन नंदू कानटोळे 59% मार्क्स मिळाले आहे. आणि गणित भूगोल आणि अकाउंट या विषयामध्ये 100पैकी 100 गुण मिळवणारे 3 विद्यार्थी देखील आहेत. या सगळ्या यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्याला इंद्रायणी महाविद्यालयाच्या वतीनं आणि आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं सर्व स्टाफ, सर्व शिक्षक, शिक्षिका, बंधू भगिनी, आमच्या माझे सगळे विद्यार्थ्यांच्या वतीने मी प्राचार्य नात्याने हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदास काकडे साहेब, त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष शैलेशभाई शाह, त्याचबरोबर संजयजी साने, कानेकर या सर्व संस्था पदाधिकारी सर्वांच्या वतीने एक हार्दिक शुभेच्छा आहे. यावर्षीचं म्हणजे प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुद्धा सुरू झाली आहे. आपल्याकडं सगळे शिक्षण सुरू झाले आहे. इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालेलं आहे यावर्षीपासून. मागच्या 6-7 वर्षापासून फार्मसी कॉलेज सुरू झालेलं आहे. BSc कॉम्प्युटर सायन्स सुद्धा आपण सुरू केलेलं आहे. BBA BCA आहे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली आपण यावर्षी MBA MCA सुद्धा सुरू केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आमचं आव्हान असेल की आपल्याच या संस्थेमध्ये सगळेच कोर्सेस जवळपास सुरू आहे आणि या कोर्सला विद्यार्थ्यांनी प्राधान्य आपल्या संस्थेमध्ये द्यावं असंही मी या निमित्ताने विद्यार्थ्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून थांबतो. यानंतर इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्य आदरणीय चंद्रकांतजी शेट्टी साहेब आपलं मत व्यक्त करतात. आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपाल मलके सर, व्हाईस प्रिन्सिपाल भोसले सर, विद्या मॅडम, सर्व पत्रकार बंधू भगिनी, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदास काकडे गेले 5-7 वर्ष संस्थेचे अध्यक्ष झाल्यापासून संस्थेची प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक विद्याशाखा इंद्रायणी महाविद्यालयात सुरू झालेल्या आहेत. 12वीच्या या निकालासंबंधी बोलायचं झालं तर इंद्रायणी महाविद्यालय सायन्स विभागात गेले अनेक वर्ष मावळ तालुक्यात विद्यार्थी पहिला, दुसरा, तिसरा येतो आहे. यावेळेस रिझल्ट अतिशय उत्तम प्रकारे लागलेला आहे. सायन्समध्ये इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे 383 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि कॉमर्समध्ये 320 विद्यार्थी, आर्ट्समध्ये 106 आणि तंत्र शिक्षण 58 विद्यार्थी, असे एकूण 850 विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा इंद्रायणी महाविद्यालयामध्ये तर्फे 12वीची परीक्षा दिली. त्याचे रिझल्टचा तपशील प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आपल्यापुढं सांगितलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या विद्यार्थ्यांना 3-3, 4-4 तुकड्या प्रत्येक विभागाच्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, आमचे सर्व प्रकारचे स्टाफ अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना तयार करण्याचं काम करते. मी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, प्रथम, द्वितीय, तृतीय आले, तिसऱ्या नंबरला आलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने, अध्यक्षाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आमचे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, सर्व स्टाफ यांच्या संस्थेच्या वतीने मनापासून कौतुक करून आपण या वार्ताहर परिषदेला आलात
संस्थेची ही शैक्षणिक प्रगती आपल्या प्रसार माध्यमातून आपण प्रसारित करावी अशी संस्थेतर्फे आपल्याला नम्र विनंती करून थांबतो. आता सायन्स आर्ट कॉमर्सचा निकाल साधारण 90च्या आसपास पडलेले आहेत, निदान 80च्या खाली तर नाही. पण तंत्रनिकेतनमध्ये 70च्या खालीच आहेत सगळे. असं तफावत विद्यार्थी काढली. संख्याही कमी आहे. तंत्र शिक्षण आता एकच, पूर्वी आमचे 3 ब्रँच, माझ्यापेक्षा प्रिन्सिपल चांगले सांगू शकतील, तंत्र शिक्षण विभागाचे 2 ब्रँच आता राहिलेले आहेत. आधीचे 2 ब्रँच शासनानं हळूहळू बंद केले आहे. तंत्र शिक्षण विभाग बंद करण्याचं शासनाचं धोरण झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा त्याला आता मिळचे विद्यार्थी जात नाही. पुढच्या 2 वर्षात सगळीकडचे हे विभाग थांबणार आहेत. याचं कारण असं आहे की आता इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आहे, ITI ला मोठी गर्दी आहे आणि शिक्षक भरायला परवानगी शासन देत नाही. आणि तेच विद्यार्थी परत FY BA येतात. त्यामुळं 11वी आर्ट्स कॉमर्सला येणाऱ्यांची संख्या पण आहे, म्हणून हे विद्यार्थी तिथं विद्यार्थी जातात आणि त्याचा थोडासा असा 58 विद्यार्थी आहेत. त्याला मार्क्स थोडीशी कमी पडलेले आहे त्या शाखेला. सर, तुम्ही प्रत्येक विभागाचा वेगवेगळा निकाल दिलाय, तर ओव्हरऑल 4 विभागांचा मिळून कॉलेजचा निकाल किती टक्के लागला बारावीचा? कॉलेजचा आपल्या प्रत्येक विभागाचा तुम्ही दिलेला आहे. 95 पॉईंट. कॉलेजचा 94.67 पूर्ण कॉलेजचा निकाल लागले. हे पूर्ण 4ही शाखांचा मिळून. 94.67. त्यामध्ये 807 विद्यार्थी 764 विद्यार्थी पास झाले. 764 आणि हे 58 विद्यार्थी. 764 हां, हे 764 आणि 58. 822. टेक्निकलचा इंडेक्स नंबर वेगळा असल्यामुळे त्याचा रिझल्ट वेगळा येतो. 822, 767. मास्टर झालं? समारोप करणार. बारावीच्या बोर्ड परीक्षेचं जे हे इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचं आणि एकूणच इंद्रायणी महाविद्या मंदिरचं जे ज्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले, यासाठी आपण सगळे वार्ताहर जमणार. तसेच आमच्या इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह शेटेसाहेब, आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य मलगी सर, उपप्राचार्य भोसले सर आणि गौरवजी काकडे सर इथं आहेत. या सगळ्यांचं मी धन्यवाद मानते आणि पत्रकार परिषद संपली. आल्याबद्दल आल्याबद्दल सगळ्यांना